भव्य या स्पर्धेतील सामनावीराची ट्रॉफी मात्र आपण इथून देतोय आणि खूप साऱ्या शुभेच्छा राहतील मुकेशला देखील संपूर्ण अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या मॅचेससाठी. चला आणखीन एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टीवर आपण बघू शकतात जॉनमन नालिंबी त्यांच्या विरोधात फाईट करत असताना आपण बघतोय बांगरवाडी टीम या दोन्ही टीमच्या माध्यमातून फिल्डिंग सेट केली आहे मैदानावर आपण पाहताय. सध्याच्या घडीला मात्र इथे नालिंबी टीमने बॅटल देखील एंटर करायचे आहेत. बांगरवाडी संघ हा देखील सामना जबरदस्त पाहायला मिळेल. एका साईडला आपण बघू शकतायत कल्याण आणि अंबरनाथच्या बॉर्डरवरती वसलेला नालिंबी गाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये खेळ करत असताना आणि त्यांच्या विरोधात फाईट देत असताना आपण बघू शकाल ज्या संघाची चर्चा या सीझन मध्ये भरपूर चांगली राहिली आहे आणि अगदी जर पाहिलं गेलं तर आगाम ज्या टीमच्या नावावरती आपण ठराविक प्रतियोगी स्पर्धेमध्ये खूप चांगला जात असताना पाहिलेला आहे तोच बांगरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगली लढत मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी मधून बांगरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मध्ये जॉनमन नालिंबी संघ स्ट्राइक रेडला संतोष मैदानाच्या आतमध्ये संतोषच्या बॅटमधून मात्र पहिल्याच बॉलवरती लॉंग ऑफ सी मार्केच्या पलीकडे चौकार 4 धावा. सध्या अगदी 4 धाब्याने धावफलकाचा खुलासा जो मात्र बॅटिंग करत असताना इथे या मॅच मध्ये आपण बघताय बांगरवाडी टीमने केलाय. हाय फुल टॉस समोर गोलंदाजी मध्ये पहिला स्पेल मध्ये गोलंदाज आशिष गोलंदाजी करतोय. वेग भरपूर आहे परंतु दुसऱ्या वेगाच्या विरोधात करतर गोलंदाजी यशस्वी होत नसते. त्यामध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर चांगली लेंथ देखील हवी असते आणि इथे मैदानामध्ये आपण बघताय दोन्ही चेंडू जर पाहिले तर फुल टॉस रिलीज केलेत आणि 2 बॉलवरती बॅटिंग करणाऱ्या बांगरवाडी टीमच्या फलंदाजाने देखील तितक्या चांगल्या धावा मिळवल्यात. 5 धावा स्कोरबोर्डला आहेत. पुढे ठेवलं नितीन साखरेडला आणि नितीनच्या बॅटमधून मात्र इथे परफेक्ट जर पाहिलं तर गगनाला भिडवत असताना चेंडू पाठवलेला आहे अगदी लॉंग लेग सी मार्गाच्या पलीकडे 1 बाउंड चौकार. आशिषच्या विरोधात मैदानावरती इथून कठोर पद्धतीची फलंदाजी होत असताना आपण पाहताय. तिसऱ्या सामन्याच्या लॉर्ड्स मधील फर्स्ट राऊंडचा आपण सुरू झालेला बघतोय. मैदानावरती इथे बांगरवाडी संघ सुरुवातीला अगदी भरपूर मोठा आव्हान जे मात्र स्वीकारत असताना आपण पाहिली आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि सध्या फलंदाजीमध्ये आपण पाहू शकता हवी तशी रणनीती जी मात्र इथे बनली आहे. 9 धावा स्कोरबोर्डला आहेत.
पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा सामना केला मैदानामध्ये बांगरवाडी टीमच्या बाटसने, ज्यामध्ये 2 चेंडू संतोषने खेळलेत, 2 चेंडू आपण बघताय नितीनने खेळलेत. दोन्ही बाटे चर्चेत आहेत आणि मैदानामध्ये नितीन मात्र इथून ग्रेट इनिंग खेळत होता, ज्याला मात्र इथून मैदान सोडावं लागतंय कारण फाईन लेग मध्ये फिल्डर सेट आहे, ज्याने कोणतीही चूक न करता संपादित केलाय गगनातला झेल आणि फलंदाजी करत असताना सामन्यामध्ये बांगरवाडी टीमला पहिला विकेट. नितीन बाद. नवीन फलंदाज मैदानावरती आपण तिथे अमोलला दाखल झालेलं बघतोय. खेळपट्टीवरती आपण पाहताय सध्या तरी पहिलं षटक संपन्न होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकावरती आपण पाहू शकतायत 9 धावा फलंदाजी करणाऱ्या बांगरवाडी संघाच्या बनलेला आपण पाहताय. सुरुवातीला जर पाहिले तर 5 मिळाल्या होत्या 2 चेंडूवरती, त्याच्यानंतर विकेट देखील मिळाला. पुन्हा एकदा जर पाहिले तर गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मधून खूप चांगला परिचय जो मात्र मैदानावरती दिलेला आपण पाहिला गोलंदाज आशिष या गोलंदाजाने अगदी षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय. जर्मन नालिंबी संघ मैदानावरती या सामन्यामध्ये आपण पाहतोय खेळ करतीये गोलंदाजी मधून 9 धावा दाफलकावरती आहेत आणि एक्झॅक्टली आपण बघू शकताय 4 धाब्याची पेनल्टी जिथे आपण बघतोय जर्मन नालिंबी टीमला, जो ड्रेस कोड कंप्लीट नाही आहे आणि एक्स्ट्रा जर पाहायला गेलं तर जी प्लेइंग 11 हवी आहे ती इथे आपल्याला दिसत नाहीये आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर 4 रनची पेनल्टी जी मात्र या सामन्यामध्ये घेऊन खेळ करतोय जर्मन नालिंबी टीम आणि स्कोरबोर्डला आपण बघताय 1 विकेट 13 रन्स 13 धाबा स्कोरबोर्डला या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना अगदी आपण बघू शकता. या सामन्यामध्ये बांगरवाडी टीमच्या 5 षटकाचा सामना आहे. आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामधील फर्स्ट राऊंडचा 3रा सामना मैदानावरती सुरू आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही स्पर्धा भरपूर चांगली चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये ही खेळपट्टी आज खूप काही सांगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सलग 4 दिवस याच खेळपट्टीवरती आपण चांगलं क्रिकेट अनेक भागातील अनेक विभागातील संघ जे मात्र या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि सध्या इथाचा पहिला दिवस कसा जाईल हे आपण बघतोय. बेसाबिक फटका बसलाय, लॉंग ऑनचे फिल्डर डाऊन दी बॉल झेलची संधी आणि सध्या आपण बघू शकतायत खूप चांगला जाईल संपादित केला बॅट्समन संतोष बाद. हिट्स पॅव्हिलियन विकेट. तेरा धाबा दाफलकावरती दुसऱ्या विकेटचं पतन मैदानामध्ये बॅटिंग करत असताना अगदी बांगरवाडी टीमला बनलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिथे सागर दाखल झालेत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न खेळपट्टीमध्ये बॅटर सागरचा आपण बघताय. वेग भरपूर आहे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपण बघू शकाल. गोलंदाजी करत असताना अगदी 10 खेळाडू जे मात्र मैदानामध्ये आपण बघतायत जर्मन नालिंबी संघाचे आहेत. उन्हाचा प्रभाव देखील इथे आपण वाढलेला बघतोय. हळूहळू जर पाहायला गेलं तर क्रिकेटचा हंगाम देखील क्लोज होत चाललेला पाहायला मिळतोय आणि सध्या आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये
10 खेळाडू घेऊन मैदानावरती जर पाहिलं तर नालिंबी गावासाठी क्रिकेट खेळला जातोय या टीम कडनं. खऱ्या अर्थानं नेहमीच म्हटलं जातं ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही खेळतोय, फक्त आणि फक्त गावासाठी. आणि अगदी आपण बघू शकता सातत्यानं अगदी क्रिकेटने आपल्याला खूप काही चांगलं गोष्टी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये कोणाला जर पाहायला गेलं तर एक चांगला समालोचक म्हणून ओळख मिळाली आहे, कोणाला एक चांगला खेळाडू म्हणून ओळख मिळाली, पाहायला गेलं तर उत्कृष्ट आयोजक म्हणून ओळख मिळाली आहे, आणि कोणाला जर पाहायला गेलं तर नक्कीच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सातत्यानं एक चांगला YouTube चॅनल म्हणून खऱ्या अर्थानं आपण बघू शकता. आमचे brothersports.in आमचे बाळादादा यांचा चॅनल आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना एक चांगली ओळख मिळाली, म्हणजे अगदी सांघिक खेळ भरपूर खूप काही देतो. आणि सध्या आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये डाव जबरदस्त आहे. बॅटर खेळपट्टीवरती सागरच्या बॅटमधून लॉगन सीमारेखेच्या पलीकडे चौकार. संघाच्या पुन्हा एकदा 17 धाबाच्या मात्र इथे स्कोरबोर्डला आपण बघतोय. लाफ्ट करण्याचा प्रयत्न षटक क्रमांक मैदानावरती 2 सागे सुरू आहे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश गोलंदाजी करतायत. वरती विकेटने तिथे गोलंदाजी होत असताना आपण पाहू शकाल मैदानावरती गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. समोर खेळपट्टीवरती सागर मैदानामध्ये बॅटिंग करतायत. अगदी 17 धाबा स्कोरबोर्डला या सामन्यामध्ये आपण पाहू शकता. बॅटिंग करणारे अगदी बांगरवाडी टीमच्या आहेत. नितीन बाद झाला, संतोष बाद झाला, म्हणजे जी सलामीची जोडी होती फलंदाजी करत असताना खेळपट्टीवरती बांगरवाडी टीमची ती लवकरच बाद झाली आहे. आणि त्याच अनुषंगाने मैदानामध्ये इथे दबाव सुरू आहे. हाफ ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन हवेत, मिसाबिंग झेलची संधी तिथे क्षेत्ररक्षण करत असताना आशिष पाहायला मिळतील, ज्याने अगदी परफेक्ट शेवटपर्यंत आपली नजर वेधली होती चेंडूवरती. संपादित केला चांगला जाईल. यस विकेट, फलंदाज बाद, सागर विकेट. आपण बघताय मैदानामध्ये तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आशिष दाखल होतोय. जर्मन नालिंबी संघ मैदानावरती इथून भरपूर चांगलं माणस आणि धाडस घेऊन गोलंदाजी करण्याचा जो मात्र भार सांभाळत असताना आपण बघू शकताय. सामन्यामध्ये जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या बांगरवाडी संघाची परिस्थिती थोडीशी इथून वेगळी दिसते, पण जोपर्यंत फलंदाजीमधून बॅट्समन अमोर राहील तोपर्यंत इथून धोका बनवू शकतो या सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या नालिंबी टीमच्या बॉलर्सला. कारण एक इनिंग जी मात्र अजूनही भरपूर आठवते. याच सीझन मध्ये जर पाहिलं गेलं तर गेल्याच मैदानामध्ये आपण बघू शकतात पठारवाडा चषकामध्ये काय खेळ राहिला होता याही खेळाडूचा, आणि संपूर्ण हंगामामध्ये देखील या खेळाडूची खूप चर्चा राहिली आहे. त्यामुळे कदाचित आज देखील ते इनिंग कदाचित पाहायला मिळेल का प्रेक्षकांसाठी. वेगवान चेंडू समोर मैदानावरती आपण पाहताय. आशिष गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक स्वतःचं दुसरं षटक फेकतोय. टीमचं तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथामध्ये. स्कोरबोर्डला 18 धाबा या सामन्यामध्ये अंकित झालेल्या. बॅटिंग करत असताना अगदी बांगरवाडी क्रिकेट संघ हवी तशी फलंदाजी होत नाहीये या मॅच मध्ये. पुढे ठेवलं स्ट्रायकर एंडवरती बॅट्समन अगदी फलंदाजी करत असताना आपण पाहू शकता तिथे खेळपट्टीवरती कृष्णा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. 3 विकेट गमावले. सागर बाद झाले, त्याच्यानंतर संतोष, नितीन तिन्ही फलंदाज स्वस्तात बाद होत असताना आपण पाहिले आहेत. आणि नैसर्गिक सामन्यामध्ये आपण बघू शकता दबाव भरपूर बनवलेला आहे नालिंबी टीमच्या गोलंदाजांनी. हाफ ट्रॅकर होता, सफल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेग क्षेत्ररक्षक फायरलिंगच्या बॉलवरती पोहोचले. एका टप्प्यावरती चेंडू पकडला, फेके देखील तितकीच चांगली होती आहे. 2 धाबा मिळतील.
सिंगल डबलचं कॉन्ट्रीब्युशन इथून द्यावं लागेल या स्कोरबोर्ड वरती फलंदाजी करत असताना अगदी बांगरवाडी टीमच्या स्कोरबोर्डला जर मोठ्या फटक्याने धावा येत नसेल तर कधी कधी सिंगल्स आणि डबल्स देखील तितक्याच इम्पॉर्टंट असतात आणि या सामन्यामध्ये आपण बघू शकताय बांगरवाडी संघाला मोठ्या फटक्यामधून धावा येत नाहीयेत पण सिंगल मिळतील स्वीप केलाय पायात टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज आशीचा होता पण तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा परफेक्टली स्वीप शॉट फाईट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. हो इथे देखील वेगवान चेंडू मैदानामध्ये तिसऱ्या षटकासाठी प्रगती पथावरती हा फील जरूर करत होतो विकेट पिकवर तिथे LBW साठी परंतु स्पर्धेमध्ये आपण बघू शकतात लेग बी फोरची विकेट जी इथे ग्राह्य पकडली जात नाहीये लेग पास मधून 2 धावा मिळतील स्कोरबोर्डला पुन्हा एकदा दाफल गाभारता आपण पाहताय बांगरवाडी टीमच्या 26 धावा इथे बनलेला आपण बघताय 3 विकेट 26 रन स्कोरबोर्डला आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय आणि अगदी वेळ राहिली आहे परफेक्ट ड्रिंक ब्रेकची त्यामुळे नक्कीच इथून ड्रिंक ब्रेक घेतला जातोय तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत डीजे. बांगरवाडी टीमचा आपण पाहताय सामन्यामध्ये चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज भूषण तिथे दाखल होतो लक्ष भरपूर मोठं बनवावं लागेल की बोर्ड 40 से 50 धावा इथे होणं तितकंच महत्वाचं आहे जर्मन आलिंबे टीमची देखील फलंदाजी तितकीच तगडी आपण बघतोय ज्यामध्ये राज असेल स्वतः भूषण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदी राहिली बात इथून या सामन्यामध्ये बांगरवाडी टीमची जर खेळपट्टीवरती अमोलची बॅट तळपली तर इथून त्या धावा होऊ शकतील आशा भरपूर लागल्यात अमोलकडनं संपूर्ण दगाउटला पण त्या आशा इथून सिद्ध कराव्या लागतील प्रत्येक वेळ करणारी तुमच्यासाठी सारखीच नसते कारण एक वेळ अशी असे जिथे तुम्ही हिरो असतात आणि एक वेळ अशी असे जिथे तुम्ही झिरो असतात आणि इथे या सामन्यामध्ये आपण बघताय अगदी खेळपट्टीवरती जर पाहिले तर अमोलच्या बॅटमध्ये चेंडू येत नाही 3 बॉलचा सामना केलाय वैयक्तिक एक धाव त्याच्या बॅटमधून आली आहे स्कोरबोर्डला बांगरवाडी संघ थोडासा लेजी दिसतोय 3 विकेट 26 जडमध्ये केलं यॉर्कर होता अगदी राऊंड दी विकेटनं गोलंदाजी करत असताना मैदानावरती खेळपट्टीमध्ये आपण बघतायत गोलंदाज भूषण जिथे भरपूर चांगली गती वापरतोय लेंथ तितकेच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते बॅटलमध्ये आपण पाहू शकतात परफेक्ट गोलंदाजी करत असताना जर्मन नालिमी संघ चांगला क्राऊड आणि चांगला माहोल दाखवते या खेळामध्ये फुल टॉस बॉल यावेळेस मात्र मैदानावरती बॅटर खेळपट्टीवरती आपण पाहताय अमोल ज्याच्या बॅटमधून षटकार
32 धाबा दाफलगावरती इथे बॅटिंग करत असताना खेळपट्टीमध्ये बॅट्समन अमोलच्या बॅटमधून षटकार येतोय. जिथे दाफलगावरती कमीपणा होता तोच कमीपणा इथून भरण्याचा प्रयत्न खेळपट्टीमध्ये बॅट्समन अमोलने केलाय. वेगवान चेंडू मैदानावरती गोलंदाज भूषण देखील तितकाच बेटर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बेस वर्सेस बेस असं युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आपण बघताय. गोलंदाजीमध्ये जर पाहिले तर भूषण देखील तितकाच चांगला खेळाडू आहे. समोर फलंदाजीमध्ये देखील अमोल तितकाच चांगला खेळाडू आहे. आणि सध्या या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून भरपूर मोठं युद्ध सुरू आहे. अगदी शॉट एक्सा कव्हर खाली पाहायला मिळतोय. शॉट पॉइंटच्या वरून कदाचित छत्तीस धाबा स्कोरबोर्ड वरती आपण पाहू शकतायत. हा चेंडू वेग भरपूर समोर गोलंदाज खेळपट्टीवरती भूषणच्या माध्यमातून आउटसाइड द ऑफ स्टिक अतिरिक्त बॉल्स जो मात्र इथून वापरला जातो. 1 धाब्याच्या बढतीनं स्कोरबोर्डला आपण बघताय. बांगरवाडी क्रिकेट संघ मात्र अगदी 37 धाब्यावरती पोहोचलेला आपण पाहतोय. या मॅच मध्ये हवा तसा खेळ जो मात्र इथे सध्या तरी सुरू आहे बांगरवाडी संघासाठी. अमोलच्या बॅटमधून इथे धावा यायला सुरुवात झाली आहे. लिफ्टी बॅटर खरं तर भरपूर घातकी ओळखले जातात आणि तोच घातकी खेळाडू मैदानामध्ये ठरण्याचा जरूर प्रभाव दिसतोय खेळपट्टीमध्ये अमोलच्या माध्यमातून. शॉट तडवाडमध्ये फटका चांगला होता. 2 धाबा मिळतील. ओव्हर नंबर 4 ची सांगता होती. 4 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला आपण पाहू शकतात. बॅटिंग करणाऱ्या अगदी बांगरवाडी टीमच्या 39 39 बनल्यात. 5 षटकाचा सामना आपण पाहता. अजून देखील वन सेट इनिंग मधील 6 बॉलचा खेळ बाकी पाहायला मिळतोय. चला पुढचा सामना नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे अगदी आपण पाहू शकतात कोलम संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स अगदी पोचा इथे टॉस केला जाईल. दुपारचं सत्र आपण बघू शकतोय. हवा देखील शांत राहिली आहे. गरमीचा सहभाग जो मात्र इथे प्रत्येकाला नक्कीच घ्यावा लागतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लढत देखील तितकीच चर्चेबद्ध पाहायला मिळेल. 39 धाबा स्कोरबोर्डला सामन्यामध्ये फलंदाजी करतोय बांगरवाडी क्रिकेट संघ. अंतिम 6 बॉलचा खेळ पहिल्या सत्रातील शिल्लक राहिलेला आहे आणि अंतिम 6 बॉल मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पवन तिथे दाखल होतात. स्ट्रायकर एंडला मैदानामध्ये बॅट्समन कृष्णा मैदानावरती फलंदाजी करतोय. फुल टॉस बॉल फुल टॉस चेंडूवरती मात्र पुरेपूर फायदेशीर काम. अगदी षटकार येतो मैदानामध्ये आपण पाहताय. फलंदाज कृष्णाच्या बॅटमधून वेस्ट ऑफ हाईट आहे की नाही आहे इथून चेक केलं जातं टीव्ही स्क्रीन वरती. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून DRS आपण बघू शकतो इस्तेमाल केला जातोय. फील्ड डिलिव्हरी हा चेंडू डीप मध्ये असताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी गोलंदाज खेळपट्टीवरती पवन गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण बोललेलं आहे. उल्लेखनीय धाकड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या सामन्यामध्ये अगदी बांगरवाडी टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जर पाहिले तर चांगल्या गोलंदाजांच्या विरोधात खराब चेंडूची वाट पाहिली आणि आता सध्या अगदी वाट लावली जाते. फलंदाजी मधून आपण बघतायत नालिंबी टीमच्या
गोलंदाजांची कृष्णाच्या बाटमधून आणखून एक दर्जेदारी चौकार. अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती फलंदाज कृष्णा इथे फलंदाजी करतोय. जर 3 षटकार येत असेल बॅटर खेळपट्टीवरती कृष्णाच्या बॅटमधून तर पारितोषिक येत असताना आपण बघताय हरिला टीमचे चांगले खेळाडू छोट्या वाघ यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल परफेक्ट 500 रुपयाचं पारितोषिक आहे. फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड विकेट बॉलवरती पोहोचलाय. क्रीज सोडावा लागेल फलंदाजीमध्ये आपण बघतायत या सामन्यामध्ये 49 धावेवरती 5वा विकेट बॅटिंग करणाऱ्या बांगरवाडी संघाला बनतोय. आज रणनीती भरपूर अलग पाहायला मिळते. आज लवकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी एंटर केलं होतं तिथे कृष्णाला आणि अगदी आपण बघू शकतात मैदानावरती रमेश फलंदाजीसाठी दाखल होतोय. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज पवन गोलंदाजी करतायत. एक विकेट जरूर मिळालाय पवनच्या या स्पेल मध्ये पण धाबा देखील तितक्याच महागड्याने खर्च केलेला आहे. अगदी पवनने फुलटॉस चेंडू आक्रमकता धारण करायची होती मैदानामध्ये बॅट्समन रमेश बाटेरला पण तिथे आपण बघू शकतात कनेक्शन परफेक्टली मिडलिंग क्षेत्रामध्ये राहिलं नाही. या मिड विकेटचे फिल्डर बॉलवरती पोहोचतात. एकच सिंगल येईल. स्कोर बोर्डला मात्र इथून टीमचा अर्धशतक. बांगरवाडी संघ 4 विकेटच्या नुकसानात 50 या धाफलकावरती आपण पोहोचलेला बघतोय आणि आता इथे स्ट्रायकर रेटला मैदानावरती बॅट्समन अमोल. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानावरती सुरू आहे. जी अपेक्षा होती मैदानामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या बांगरवाडी टीमला धाफलकावरती तीच अपेक्षा जर पाहिलं तर इथून खूप चांगल्या पद्धतीची राहिली आहे. 50 रन बनल्यात. वन साइड इनिंग मधील अजून देखील अंतिम षटकामध्ये एका बॉलचा खेळ आपण शेष बघतोय. स्ट्रायकर रेटला बॅटर मैदानावरती अमोल. ज्या अमोलने अगदी एक चांगली इनिंग खेळली आहे. पुढे ठेवतात कट केलाय. समोर आपण पाहू शकतात परफेक्ट हा चेंडू आउटसाइड द ऑफस्टिक. अतिरिक्त चेंडू मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीमध्ये पवन डिलिव्हर करतायत. जेव्हा जेव्हा लेफ्टी बॅटर अगदी एखाद्या नवीन खेळाडूच्या विरोधात जर फलंदाजी करत असेल तर तेव्हा अगदी नॅचरल दबाव आणि लाईन लेंथ भरकटत असते. मैदानावरती इथे लेंथ भरकटली आहे. गोलंदाज मैदानावरती आपण पाहताय पवनची विसामिक फटका बसलाय. लॉंग ऑफ डाऊन दी बॉल पकडला जाईल. संपला खेळ. पहिलं सत्र मैदानावरती आपण संपन्न झालेलं बघताय. अंत जबरदस्त राहिला जर्मन नालेमी टीम करिता कारण इथे सेट बॅटर अमोलची विकेट आणि त्याच्यानंतर फर्स्ट इनिंगचा खेळ संपलाय. अगदी 51 बनवल्यात पहिल्या सत्रामध्ये बांगरवाडी टीमने. 52 रन्स 52 धाब्याचा चेस करत असताना पाहायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये जर्मन नालेमी टीम. चला पुढच्या सामन्याचा टॉस होतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गोविली ठाकूरबाड आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना बघायला मिळणारे अगदी कोलप संघ. टॉस होतोय.
सुरू आहे. अगदी आपण बघू शकतायत प्रेक्षक देखील उत्सुकतेने या सामन्याचा आनंद लुटतायत, कारण अगदी मैदानावरती आपण बघू शकाल परस्पर खेळपट्टीवरती आपण बघतायत 30 बॉल आणि 52 धावा चेसिंग करत असताना या सामन्यामध्ये आता रबाडा राहिली आहे. टॉपॉडोची फलंदाजी नालिमी टीमची. राज आणि त्याच्या सोबतीला आपण बघू शकतायत निलेश हे 2 बॅटर मैदानावरती दाखल झालेत. नेक्स्ट मॅचचा टॉसही होतोय. कोलम टीम जिथे आपण बघू शकतायत प्रेम, त्याचबरोबर आपण बघू शकाल श्री गणेश गोविली ठाकूरबाडा आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये या किरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाणेफेकी राहिले कदाचित फनी मुवमेंट. कॉइन जर पाहिला तर सध्या वरतीच अटकलेला पाहायला मिळतोय, म्हणजे इथे आपण बघू शकाल सध्या कॉइन जो मात्र इथून डिसाइड करेल की एक्झॅक्टली टॉस कोण जिंकणार आहे. एक्झॅक्टली श्री गणेश गोविली ठाकूरबाडा टीमने आपण बघू शकता टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी देखील घेतलेला आपण बघताय. कोलम टीम अगदी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कंटिन्यू मॅचच्या दिशेने आपण लगेचच वळतोय. सामना देखील खूप चांगला पाहायला मिळेल यात मात्र तरी शंका नाही आहे. बांगरवाडी टीम देखील तितकीच चर्चेची टीम आहे आणि अपोजिट आपण बघू शकता जर्मन नालिमी संघ देखील तितक्याच व्याख्येतील तगडा संघ आहे. आपण बघू शकाल सुरुवात जर चांगली दिली मैदानामध्ये बॅटर राज आणि निलेश या दोन्ही फलंदाजाने तर मी सांगेल इथून चेस कन्फर्म होऊ शकेल. पहिला बॉल डिलिकेट टच सोचून आणि समजून मैदानावरती जर पाहिलं तर अगदी गोलंदाजाने वाईड यॉर्कर जो टाकण्याचा प्रयत्न केलाय तिथे जर पाहायला गेलं तर परफेक्ट बॅटमधून चॉप केलं आणि गली क्षेत्रामधून बटवला पहिला चौकार राजच्या बॅटमधून 4 धावा. पहिल्या बॉलवरती 4 धावा मिळतात खेळपट्टीमध्ये बॅटर राजच्या बॅटमधून. सामन्यामध्ये लक्ष देखील भरपूर मोठे आहे, त्यामुळे इथे अगदी शांत राहून जमणार नाहीये. पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही चांगला धावा मिळवत असाल तर चेसिंग सोपं जाऊ शकेल आणि त्याच उद्देशामध्ये मैदानावरती बॅटर राज इथे फलंदाजी करतोय. सॉफ्ट हँडीला पण बघू शकाल फोर्स केलं होतं शॉट. एक्सा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग, तिथे एकच धाव जी मात्र इथे मिळाली जाती आहे. आक्रमण केलं त्याच्यानंतर स्वतःला जर पाहायला गेलं तर इथून थोडासा वेळ देत असताना मैदानाच्या आतमध्ये राजला आपण पाहिलंय. 5 धावेवरती सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना आपण बघताय इथे जर्मन नालिमी टीमला. उल्लेख करायला गेलं तर फर्स्ट इनिंग मध्ये देखील अशीच सुरुवात जी मात्र बागरवाडी टीमची राहिली होती. संतोषच्या बॅटमधून देखील सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर आपण सिंगल येत असताना बघितली होती. त्यामुळे देखील इथे परस्पर दोन्ही संघ तशाच पद्धतीचा खेळ करतायत. वेग भरपूर आहे मैदानामध्ये. गोलंदाज खेळपट्टीमध्ये आकाश गोलंदाजी करतोय. अगदी या सीझन मध्ये या खेळाडूची गोलंदाजी पाहण्यालायक राहिली आहे. परफेक्ट जर पाहिलं गेलं तर वेग, त्याच्यानंतर पडल्यानंतर चेंडूला तो आतमध्ये आणतोय, म्हणजे अगदी व्हेरिएशन देखील खूप चांगला वापरत असताना आपण या गोलंदाजाला पाहिलंय. आणि सध्या मैदानामध्ये आपण बघू शकतायत बांगरवाडी टीम साठी आपलं बॅटर कसं जाईल याच्याच ख्यातीमधून सध्या तरी गोलंदाजी जी मात्र इथे या षटकामध्ये होती आहे. फक्त आणि फक्त जर पाहिलं गेलं तर स्वतःसाठी नाही तर तिथे गावाच्या हितासाठी प्रत्येकाला खेळ करावा लागतो. परंतु फरक एवढाच असो की वेळ ही कधी तुम्हाला बेटर परफॉर्मन्स देते, कधी तुम्हाला अगदी अनसक्सेस देते. आणि मैदानावरती बॅटर दिलेच्या बॅटमधून चांगला ड्राईव्हचा असतो एक साकाबरला मुसाफिर निलेश मैदानामध्ये बॅटिंग करतायत. फुल टॉस चेंडू आक्रमकता धारण करायची होती मैदानावरती. इथे परफेक्ट बॅटच्या रीच मध्ये चेंडू अबोधचं कनेक्शन बनवत नाहीये. फायरिंग मध्ये फिल्डर पोहोचले, दुहेरीचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी बाळासर एक्झॅक्टली बॅटकट की लेग बाईज एक्झॅक्टली फलंदाजाच्या बॅटवरती चेंडू कनेक्शन करतोय. 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीने दाफलकामध्ये आपण बघता इथे बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये नालिमी टीमच्या 11 धावा. अगदी खेळपट्टीवरती विकेट थांबून जी मात्र धावगती इथे चेसिंगच्या दिशेने उभारली आहे.
पुढे ठेवलं होतं अगदी रिच मधून स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न कदाचित बॅटर खेळपट्टीवरती करत होते. खेळपट्टीवरून डायरेक्टली ऑन साइडला पण कनेक्शन राहिलं नाहीये. डॉट बॉल येईल खेळपट्टीवरती. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये 11 ऑन दी बोर्ड. 11 रन्स विदाऊट लॉस आपल्याला पाहायला मिळतोय. चेसिंग करत असताना या मॅच मध्ये जर्मन नालिंबी टीम 52 धाबेचा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये 11 धाबा. अकरा धाबा दाफलगापर्यंत आपण बघतोय मैदानामध्ये. सुरुवात पहिल्या षटकाची 11 धाब्याने इथे राहिली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नितीन तिथे दाखल झालेला आपण पाहता. फुल टॉस बॉल अगदी कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा परफेक्ट जर पाहिले तर फलंदाज राजचा निशाणा अगदी इनफिल्ड पॉइंट कव्हरचा वरून खेळण्याचा होता, परंतु सरळ हा चेंडू ऑन साइडला इंटर झालेला आपण बघतोय. सिंगल मिळाली जाईल. सिंगल साहेब इथून अधिक सगळं मिळणार नाही. स्कोर बोर्डला 12 धाब्यावरती जर्मन नालिंबी संघ पोहोचलेला आपण बघताय. नितीन मला मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजी करत असताना बघतोय. एक चांगला ऑलराऊंडर आपण अनेक वेळा पाहिलाय. अगदी जर पाहिलं तर होमसा हरेला चषकामध्ये अगदी या खेळाडूला जर पाहिलं तर आपण कल्याण ए टीम कडे खेळत असताना पाहिलं होतं. तिथे परफॉर्मन्स जबरदस्त होता आणि सध्या इथे देखील गावासाठी तो खेळतोय आणि आपण बघू शकाल पहिला विकेट मिळाला. फलंदाज निलेश बात विकेट. महत्वपूर्ण विकेट इथून गोलंदाजी करत असताना बांगरवाडी संघाला मिळतोय. सामन्यामध्ये आपण बघतात 12ला पहिला विकेट या सामन्यामध्ये नालिंबी क्रिकेट संघाने गमावला आहे. वेग भरपूर आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण बघताय गोलंदाज नितीन मैदानावरती गोलंदाजी करतोय. अगदी आपण बघू शकाल बेस्ट खेळाडूंच्या यादीमधलं असं नाव आहे जे सध्या तरी मैदानावरती आपण बघू शकतायत. बांगरवाडी संघासाठी खूप चांगला चर्चा आणि खेळ दर्जेदारीचा करत असताना आपण पाहू शकतोय. नेहमी जर पाहायला गेलं तर गावामधून तुम्हाला ओळख मिळते, त्याच्यानंतर तुमची ओळख हिची मात्र व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुम्हाला निवड देते. आणि सध्या आपण बघू शकताय अगदी मैदानावरती गोलंदाज नितीन गोलंदाजी करतायत. गती भरपूर आहे. चांगला खेळ जो मात्र मैदानावरती सुरू आहे. फटका देखील तितका चांगला होता. बॅटर आशिषच्या बॅटमधून समोर स्टेट विषयला मात्र स्ट्रोक अप्रतिम आपण पाहिला. 2 धाबा मिळतात स्कोर बोर्डला. जर्मन नालिंबी क्रिकेट संघाच्या 14 धाबा. सामना संपला नाहीये. मागच्याच मॅच मध्ये आपण बघू शकाल 43 धाबा डिफेन्स करत असताना 30 बॉल मध्ये अगदी बसवडी 20 संघाने तिथे तो सामना जिंकलेला आपण पाहिलाय. त्यामुळे अगदी याही सामन्यामध्ये काही होऊ शकतंय. परफेक्टली अतिरिक्त चेंडू मैदानावरती खेळपट्टीमध्ये गोलंदाजी करत असताना नितीनच्या माध्यमातून आपण पाहताय. आउटसाइड तो ऑफ स्टिक कदाचित हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली जर पाहिलं तर खेळपट्टीवरती गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये बांगरवाडी संघ म्हणत होता की कदाचित 1 फॉर दी ओव्हर, बट पंचांचा जो निर्णय आपण बघताय तो एक्झॅक्टली हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक आहे. म्हणजे इथे अतिरिक्त चेंडू जो मात्र आपण फेकत असताना नितीनला पाहताय. स्कोर बोर्डला 15 धाब्यावरती नालिंबी क्रिकेट संघ. पहिल्यानंतर चेंडू सबमरीन बघतोय. परफेक्ट आशिष मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळाडू आहे.
पण तितकाच चांगला गोलंदाज मैदानावरती आपण बघताय उल्लेख करण्यास भाग पाडतोय नितीन मला. अगदी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय. सुरुवातीला जर पाहिले तर 51 बनवला, 52चा डिफेन्स सुरू आहे आणि तो डिफेन्स मैदानावरती गोलंदाज इथून कन्फर्म करू शकतात कारण बॉलिंग लाईन भरपूर बेटर आहे. बांगरवाडी टीमचा आप ट्रॅकर खराब होता आणि खराब चेंडूवरती मात्र सफल कहाणी. बॅटर आशिषच्या बॅटमधून स्कोर ऑफ द विकेट, चौकार. एकोणावीस जाबा स्कोरबोर्ड वरती आपण बघताय 2 षटकांचा खेळ मैदानावरती इथे संपन्न राहिलेला आहे. जी रणनीती मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय ती भरपूर सुसज्ज पाहायला मिळते. 12 चेंडूचा खेळ संपादित राहिला. 12 बॉल्स मध्ये 19 वरती पोहोचत असताना 52 धाब्याचा चेस करणारा जर्मन नालिमी क्रिकेट संघ आपण बघतोय. बॅटल मध्ये 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अजून देखील 33 धावा आपण शिल्लक पाहताय. म्हणजे सामना अजून देखील बॅलन्स लिमिट क्षेत्रामध्ये बघायला मिळतोय. 50% हा सामना बांगरवाडी संघाकडे आहे. 50% हा सामना आपण बघू शकता जर्मन नालिमी संघाकडे. म्हणजे येणारा अगदी तिसरा षटक मैदानावरती खूप क्रुशल पाहायला मिळतं. या षटकामध्ये जर बांगरवाडी टीमसाठी गोलंदाजी चांगली राहिली तर मी सांगेल इथून हा सामना बांगरवाडी संघाच्या पारड्यामध्ये झुकला जाईल आणि कदाचित इथून याच रणनीतीनुसार जर धावा मिळवला चेसिंग करत असताना जर्मन नालिमी टीमने तर परस्पर शेवटच्या 12 बॉल्स मध्ये देखील हा सामना ऑन राहू शकतोय नालिमी टीम साठी. तिसऱ्या षटकाला सुरुवात. आकाश मैदानामध्ये फुल टॉस बॉल, वेग भरपूर. हा चेंडू अगदी आउटसाइड द लेग स्टिक आपण पाहताय. गोलंदाज मैदानावरती आकाश गोलंदाजी करत असताना आपण बघतोय. 100 रन्स मिळाली जाते. 20 धाबा स्कोरबोर्डला आपण पाहताय. सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ खूप चांगले प्रयत्न जरूर दाखवत आहेत पण अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल अजून इक्वेशन खूप मोठं आहे. 18 चेंडू 32 धाबाच्या मात्र शेष इक्वेशनामध्ये बघायला मिळत आहेत. सामना इथून जरूर ऑन दिसेल. 2 बॉल डायरेक्टली जर पाहिले तर मेन अंपायर बाळासर म्हणतात की 2 चेंडू आहे आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना सध्या आपण बघाल 2 धाबा प्लस 1 म्हणजे 3 धाबाच्या मात्र इथून या स्कोरबोर्डला अंकित होत आहेत. मैदानावरती आपण बघू शकाल वेस्ट ऑफ फाईट नो बॉल वापरलेला आहे म्हणजे कदाचित इथून गोलंदाजी करत असताना मैदानावरती बांगरवाडी संघ अगदी या सामन्यामध्ये थोडीशी अतिरिक्त गोलंदाजी जी मात्र करत असताना आपण बघताय. 23 धाबा स्कोरबोर्डला आहेत मैदानावरती. इथे सध्या तरी अगदी फलंदाजी करत असताना जर्मन नालिमी संघासाठी रास्ता खुला राहिलेला आहे. फ्रीड बॉल पुढे येऊन खेळतात. अगदी लॉंगॉनचे फिल्डर अबोर होते. हुलकावडी दिली आहे. मस्तकावर दस्तक दिलंय आणि सरळ लॉंगॉनला क्लिअर होत असताना बॅटर राजच्या बॅटमधून चौकार. महत्वाची इनिंग मैदानावरती बॅटर खेळपट्टीमध्ये राजच्या बॅटमधून येथून मिळत असताना आपण बघताय नालिमी टीमला संकट जरूर आहे परंतु जो संकटामध्ये करदार भिडण्याची ताकद ठेवतो तो नक्कीच पुढे जाऊन आपल्या नावाची चर्चा दुगड्या स्थितीमध्ये नेतो आणि सध्या मैदानामध्ये राज त्याच गोष्टीला इथून खरतर बिलॉंग करतायत. स्कोरबोर्डला आपण बघताय 28 बनतायत. मॅच मध्ये इथून इक्वेशन जर पाहिले तर जवळजवळ आणण्याचा प्रयत्न अगदी भरपूर चांगला दिसतोय जर्मन नालिमी टीमचा. 28 धाबा दाफलकेवरती इथून जॉईंट आहेत. फुल टॉस बॉल अगदी लॉंगॉनला खेळण्याचा प्रयत्न बॅटर आशिषचा होता. बॅट्समॅन कडक होता पण बेधडक फिल्डिंग आपण पाहिली अमोलकडनं. विकेट. बॅटर आशिषचा खेळ समाप्त. आणखीन एक आदरा या सामन्यामध्ये नालिमी टीमला डिझाईन.
चेंडू पाहायला मिळतो आणि नेहमीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आजची घेतो का सन्मान आणि भुरी घेतो का अपमान. मैदानावरती खराब चेंडूवरती अपमान दाखवलाय गोलंदाजाला भूषणने. चौकार 4 धाबा येत आहेत. समोर बॅटिंग करणाऱ्या टीमने डीआरएच मदत जी मात्र इथे केलेलं आपण पाहताय. नो बॉल आहे की नाही इथून चेक होत असताना आपण बघतोय. फील्ड डिलिव्हरी अगदी कमरेच्या खाली हा चेंडू आपण बघताय. 4 धाबा मिळत आहेत बॅट्समन भूषणच्या बॅटमधून. स्कोरबोर्डला इथे आपण बघताय पुन्हा एकदा जर्मन नालिमी संघाच्या चांगल्या धाबाचा मात्र इथे बनलेला आपण बघताय. 32 बनलेले आहेत. धाबा स्कोरबोर्ड वरती आपण बघताय. त्याचबरोबर ठाकूरपाडा टीमचा कर्णधार आदरणीय आमचे पप्पू दादा यांना विनंती असेल की आमचे आदरणीय परेश दादा वागरपाडा गावातील यांच्या माध्यमातून नक्कीच बोलवून आलेलं आहे. दादा आपलं देखील भरपूर स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 32 धाबा स्कोरबोर्डला जलबाची संधी होती. कॅच ड्रॉप राहिली मैदानावरती. इथून पुन्हा एकदा भरपूर चांगली खेळीची मात्र चेसिंगच्या दिशेने दिसते जर्मन नालिमी टीमची. अगदी चुका भरपूर केल्या त्या सामन्यामध्ये बांगरवाडी टीमने. अमोलकडनं जो चौकार करदर गेला तिथे देखील रन्स मिळाला चेसिंग करत असताना नालिमी टीमला. आता कॅच देखील ड्रॉप झाली म्हणजे या गोष्टी या सामन्यामध्ये खूप काही सांगणार आहेत. नेहमीच अगदी जर पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये भरपूर वेगळी गोष्ट जी असते जर तुम्ही चुका करत असाल तर त्या चुका तुम्हाला नक्कीच त्या स्पर्धेमध्ये भरपूर पश्चाताप देतात. आणि एक्झॅक्टली या सामन्यामध्ये आपण बघू शकता ज्या चुका केल्यात ज्या मिस्टेक केल्यात त्या मिस्टेक येणाऱ्या नक्कीच या इनिंग मध्ये अंतिम काही बॉल्स वरती मागण्या पडू शकतात. कारण बॅटर भूषणला जीवनदान म्हणजे इथे अगदी तुम्ही भरपूर मोठी घोर चूक केली आहे. लोब फुल टॉस डिफेन्स करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येईल गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. अगदी षटक क्रमांक 3चा खेळ संपतोय. स्कोरबोर्डला अगदी इथून बनलेले आहेत त्या म्हणजेच 35 धाबा 12 बॉल्स 17 धाबे सिक्वेशन. सामना मात्र इथून जबरदस्त पाहायला मिळतोय. जर्मन नालिमी टीम त्यांच्या विरोधात पाहायला मिळतोय बांगरवाडी संघ. या दोन टीमच्या माध्यमातून सुरू असलेलं अगदी धुमंत युद्ध. आणि हा सामना कोण जिंकेल हे मात्र इथून आता 12 बॉल्स 17 धाबा हे इक्वेशन जरूर सांगेल. ड्रिंक ब्रेक होतोय तोपर्यंत देऊया बघता मॅच मध्ये 12 चेंडू आणि 17 धाब्याचं इक्वेशन जे मात्र इथे या सामन्यामध्ये आपण बघतोय. पस्तीस धाबा स्कोरबोर्डला आहेत. 12 चेंडू 17 धाब्याचं इक्वेशन या सामन्यामध्ये आपण बघतोय. अजून देखील सामना चेंजेस होऊ शकतोय. मैदानावरती बांगरवाडी संघाचे देखील गोलंदाजी तितकीच दर्जेदारीचे पण ज्या चुका केल्या त्या चुका इथून कदाचित मागण्या बनवू शकतात. मैदानावरती भूषण अगदी आपण बघू शकता जर्मन नालिमी टीमचा एक चांगला खेळाडू आहे. शरीराशी भरपूर मजबूत पाहायला मिळते. चांगला फिटनेसचा खेळाडू मैदानावरती आपण पाहू शकता. या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना अगदी नेहमीच म्हटलं जातं तुमचं शरीर जर सलामत असेल तर तुमची पगडी देखील 50 असते. आणि मैदानावरती आपण बघू शकता जर्मन नालिमी टीमचा भूषण कदाचित जो फिनिशिंग रोल हवा या सामन्यामध्ये नालिमी टीमला तो देईल का
12 चेंडू 17ची आवश्यकता. त्याचबरोबर अगदी आदरणीय ऋतिक दादा घरत यांच्या माध्यमातून प्रत्येकी सिक्सर साठी भूषणच्या 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. दुपारचा सत्र प्रेक्षक देखील मनमुरागस स्पर्धा पाहत आहे. मैदानावर इथून मॅच मात्र जबरदस्त आहे. अगदी आपण बघू शकता काटेकीर लढत याची मात्र इथून सुरू आहे. या दोन्ही संघाच्या दरम्यान 36 बदल्यात सामन्यामध्ये 11 बॉल 16 धाब्याची आवश्यकता. म्हणजे सर काय इथे प्रेशर गोलंदाजी करत असताना बांगरवाडी टीम वरती आहे आणि इथून बांगरवाडी टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर अगदी हे इक्वेशन डिफेन्स करण्याचा विक्रम नोंदवावा लागेल. वेगवान चेंडू वा रे वा मैदानावरती तो आलाय आणि त्याने करून दाखवलंय. सागर आला मैदानाच्या आतमध्ये आणि सागरने मैदानावरती जर पाहिलं तर मोक्याच्या क्षणी मोस्ट विकेट सोडलाय. राजबाद विकेट. सामना मात्र इथून ऑन दिसतोय. गोलंदाज मैदानावरती सागर गोलंदाजी करतात. मानलं की सिच्युएशन थोडीशी क्रिटिकल आहे या सामन्यामध्ये डिफेन्स करत असताना अगदी सध्या तरी बांगरवाडी टीमची, पण इथून परिस्थितीला तोंड दाबं लागेल. मैदानावरती आपण बघू शकता सध्या गोलंदाज सागर इथून मैदानावरती विकेट नोंदवतोय. वेगवान चेंडू जडमध्ये केले समोरचं दिसेल. अगदी आपण बघू शकता खोदून काढतात. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मात्र इथे एक सिंगल मिळाली जाते. सामना मात्र अगदी परस्पर जर पाहिलं तर बदलवण्याचा प्रयत्न गोलंदाजीमध्ये बांगरवाडी संघ अगदी नक्कीच करतोय. 37 धाबा स्कोरबोर्डला आपण पाहू शकताय. मैदानामध्ये अजून देखील इथे इक्वेशनावरती जर नजर टाकली तर सामन्यामध्ये पण बघू शकतात 15ची आवश्यकता. बाकी जडमध्ये केलं भूषण. स्टाकर रेडवरती सिंगल साठी प्रयत्न होईल. मैदानावरती मात्र अगदी गोलंदाजी करत असताना सागरने इथून परफेक्टली जिथे संघ बॅकफुटला दिसत होता तिथून फ्रंटफुटला आणण्याचा प्रयत्न केलाय. संघासाठी अगदी मैदानाच्या आतमध्ये जे काम करायचं आहे बांगरवाडी टीमला गोलंदाज सागरला ते काम केलं जात आहे. अनेक वेळा जर पाहिलं गेलं तर प्रत्येक खेळाडूवरती टीका होतात, परंतु तुम्हाला नेहमीच म्हटलं जातं, नेहमीच खऱ्या अर्थानं अगदी सूर्यास्तानंतर नक्कीच सूर्योदय नक्कीच होतं आणि नेहमीच असफलतेच्या नंतर सफलता नेहमीच भेटते. आणि खरं तर मैदानाच्या आतमध्ये सफल गोलंदाजी होत होती पण मिस्टेक केली आहे आणि आता मात्र पुढे एकदा 4 धाबा बॅटर कबड्डीवरती राजच्या बॅटमधून चौकार. जाईल जर पकडला असता तर इथून या सामन्यामध्ये आपण पाहू शकता सध्याच्या घडीला मात्र अगदी पुन्हा एकदा बांगरवाडी संघ बनवू शकलाच या गेम मध्ये. क्या जॉब झाला त्याच्यानंतर आपण पाहता 4 मिळत आहेत. अगदी हा बॉल गोलंदाज सागरच्या माध्यमातून परफेक्ट निर्धाव येतोय. षटक क्रमांक मैदानावरती 4चा खेळ संपेल. या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त इथे 7 धाबा दिल्यात गोलंदाज सागरने आणि सामन्यामध्ये आपण बघता अंतिम 6 बॉल 10 धाब्याची गरज. 4 धाबा जर सेफ राहिला असं तर कदाचित इक्वेशन 14चं असू शकलं असं, पण म्हटलं जातं नेहमीच झालं गेलं विसरून जा. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर तुझ्या आयुष्यामध्ये नेहमीच चढ उतार या गोष्टी येतच असतात आणि सध्या आपण बघू शकतो या सामन्यामध्ये अगदी हा सामना इथून परफेक्टली भरपूर क्लोज दिसतोय. 6 बॉल 10 धाब्याची गरज. चला टीम मीटिंग करू नका, सामन्याचा रिदम तोडायचा नाहीये. बांगरवाडी संघ 6 बॉल 10 धाब्याची आवश्यकता. मैदानावरती आपण पाहताय अगदी भरपूर चांगली लढतची मात्र आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या माध्यमातून हा संघर्ष जो मात्र अगदी खूप चांगला भिडलेला पाहायला मिळतोय.
42 धाबा स्कोरबोर्डला आपण बघताय. अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अमोल तिथे दाखल झालेत. 6 बॉल 10 रन्स इक्वेशन जे मात्र आपण बघतो या सामन्यामध्ये चेसिंग करत असताना अगदी जर्मन नालिमी संघ ज्या भूषणला मैदानावरती आपण परस्पर एक जीवनदान मिळालेला पाहिलाय तो भूषण मैदानाच्या आतमध्ये इथे खेळपट्टीवरती फलंदाजी करतोय. प्रेशर आहे या सामन्यामध्ये बांगरवाडी टीमच्या बॉलर्स वरती. अगदी धाबा कमी आहेत परंतु या धाबा इथून रोखल्या जातील का हा मनसुबा घेऊन मैदानावरती गोलंदाज अमोल दाखल झालेला आहे. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल वरती कडक बेधडक क्वालिटी आणि इथून परफेक्ट डगआउटला आनंद देतोय भूषण कारण त्याच्या बॅटमधून षटकार. आजची मजा हिसकावली आहे बॅटर भूषण या फलंदाजाने कारण त्याच्या बॅटमधून पहिलाच बॉलवरती मॅक्सिमम आलेला आहे. हाफ ट्रॅकर होता वेगवान चेंडू आहे. बेस वर्सेस बेस असं युद्ध मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदी हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत भिडवण्याची ताकद गोलंदाज अमोलकडे देखील दिसते आहे. यस डॉट बॉल 4 चेंडू 4 धाब्याची गरज. सामना संपला नाहीये मैदानावरती आपण बघताय इथून आता तर करतरी लढत जबरदस्त होत चालली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत सध्याच्या घडीला अगदी गोलंदाज अमोलच्या माध्यमातून जबरदस्त खेळी पाहायला मिळेल. नेहमीच म्हटलं जातं खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर जेव्हा हिरा नावाची गोष्ट करतात तयार होते तेव्हा त्या हिऱ्याला बनवण्यासाठी आतोडात मेहनत जे मात्र करावी लागते. परफेक्ट घासून पुसून ती मेहनत त्याच्यानंतर त्या काडीतून तो हिरा जो मात्र तयार केला जातो आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात इतिहास घडवण्याच्या प्रयत्नामध्ये घासून पुसून मेहनत सुरू केली आहे बांगरवाडी टीमच्या अमोलने. हाफ ट्रॅकर बॉल नशीब चांगले फायलेग मध्ये वॅकेंट एरिया खाली क्षेत्र आणि खाली क्षेत्रातून चेंडू निघून चाललाय सीमारेखेच्या पलीकडे. भूषणच्या बॅटमधून चौकार. आज मानलं की सामना परास्त झालेला आहे बांगरवाडी क्रिकेट संघ परंतु मेहनत ही मात्र लाजवाब राहिले आणि नक्कीच मेहनतीला दाद देऊया सल्यूट देऊया बांगरवाडी टीमला आणि गोलंदाज अमोलला. अभिनंदन टीम जर्मन नालिमी संघ डिझाईन.